राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आता सामान्य जनतेला पैसे मोजावे लागणार आणि लोकप्रतिनिधींना मात्र सवलत मिळणार, अशा आशयाच्या बातम्यांनी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती। मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाने आता यावर अधिकृत स्पष्टीकरण जारी करत सर्व शंकांचे निरसन केले आहे। राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील तपासणी आणि उपचार पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहतील, असे सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे। नेमका गोंधळ कशामुळे झाला? आरोग्य विभागाने नुकतीच एक नागरिक सनद प्रसिद्ध केली होती। या माहिती पुस्तिकेमध्ये तांत्रिक बाबींचा समावेश करताना अनवधानाने 2015 सालच्या एका जुन्या शासन निर्णयातील उपचारांचे दर समाविष्ट करण्यात आले होते। हे दशकभरापूर्वीचे दरपत्रक पाहून सरकारने मोफत उपचाराचा निर्णय मागे घेतला असून आता सर्वसामान्यांसाठी नवीन शुल्क लागू केले आहे, असा गैरसमज पसरला। काही प्रसारमाध्यमांनी या माहितीचा आधार घेऊन सरकारचा यू-टर्न अशा बातम्या प्रसिद्ध केल्यानं सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती। या सर्व वादावर पडदा टाकताना आरोग्य विभागाने लेखी स्पष्टीकरण दिले आहे की 23 ऑगस्ट 2023 रोजी राज्य सरकारने घेतलेला निशुल्क उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय आजही कायम आहे। या निर्णयानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व सेवा मोफत आहेत। माहिती पुस्तिकेत झालेली चूक ही केवळ एक मानवी चूक होती। कोणताही नवीन शुल्क लागू करण्याचा किंवा मोफत सेवा बंद करण्याचा सरकारचा कोणताही धोरणात्मक निर्णय झालेला नाही। हा गंभीर प्रकार आणि लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम लक्षात घेताच आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत। 9 फेब्रुवारी 2026 रोजी एक विशेष शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे। ज्या माहिती पुस्तिकेमुळे हा गोंधळ झाला होता त्यातील उपचारांच्या दरांचा भाग आता अधिकृतपणे काढून टाकण्यात आला आहे। त्यामुळे आता सरकारी दप्तरी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये विनामूल्य आरोग्य सेवा हाच नियम सर्वोच्च असेल। आरोग्य विभागाच्या या स्पष्टीकरणामुळे राज्यातील कोट्यवधी रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। केस पेपर फी, रक्ताच्या चाचण्या, क्ष किरण, एक्स-रे, सोनोग्राफी, डायलिसिस आणि मोठ्या शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून कोणताही मोबदला घेतला जाणार नाही। प्रशासकीय पातळीवर माहिती अपडेट करताना झालेल्या एका चुकीमुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल अविश्वासाची भावना निर्माण झाली होती, जी आता या स्पष्टीकरणानंतर दूर झाली आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की लोकप्रतिनिधी किंवा विशिष्ट वर्गाला सवलत देण्याचा कोणताही वेगळा नियम नाही, कारण जेव्हा सेवा सर्वांसाठी मोफत असते तेव्हा सवलतीचा प्रश्नच उरत नाही। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सरकारी रुग्णालयातील मोफत सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।